हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रामधील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम जो आहे त्याला अनुषंगून जो आपल्या महाराष्ट्र राज्याने पास केलेला RT ॲक्ट आहे 2011मध्ये, तो दिनांक 11 ऑक्टोबर 2011पासून या ठिकाणी इम्प्लिमेंट झालेला आहे. तसं तर RT ॲक्ट हा 1 एप्रिल 2010पासूनच सुरू झालेला आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झालेला जो दिनांक आहे तो 11 ऑक्टोबर 2011पासूनचा आहे. ठीक आहे, तर आपल्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया. यामध्ये जो RT ॲक्ट आहे त्यामध्ये 7 प्रकरणं आणि 39 कलमं होते, त्यावरती आपण एकदा थोडक्यात रिवाईज करूया. पहिलं प्रकरण प्रारंभिकसाठी होतं, पहिलं आणि दुसरं, त्यामध्ये व्याख्या होत्या. दुसऱ्या प्रकरणामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, यामध्ये 3, 4 आणि 5 हे कलम होतं. 3 नंबरचं कलम मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणं, 4 वयानुरूप पुरावा हे सादर करणं अशा पद्धतीची होती. तिसऱ्या नंबरचं प्रकरण जे आहे हे शासन, स्थानिक प्राधिकरण आणि मातापिता कर्तव्य, हे 6 ते 11 कलम होतं. सर्वात मोठं 4थं प्रकरण होतं शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, 12 ते 28. 5वं प्रकरण होतं प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व तो पूर्ण करणे, 29 ते 30. 6 नंबरचं प्रकरण होतं बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि ते 31, 32, 33 आणि 34 असे 4 कलम समाविष्ट होते. आणि 7वं प्रकरण संकीर्ण होतं 35 ते 39चं. तर हा पूर्ण डिटेल डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती येत आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्यायचा आहे. ओके, आता याला अनुषंगूनच महाराष्ट्र राज्याने काही नियम राजपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याच्यानुसार हा RT ॲक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम भाग 1मध्ये प्रारंभिकमध्ये काय काय आलेलं आहे, तर त्यामध्ये व्याख्या, नेहमीप्रमाणे ज्या व्याख्या असतात त्या कायद्यामध्ये दिलेल्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टींच्या व्याख्या त्याच कायद्यामध्ये स्पष्ट केलेल्या असतात आणि त्याच्या अनुषंगून त्या कायद्याचा हा त्या व्याख्यानुसारच अर्थ कुठेही काढला जात असतो. तर त्यामध्ये विद्याविषयक वर्ष म्हणून जर म्हटलं तर शाळेचं कामकाज, शासनानं शाळेचं कामकाज किंवा प्रत्यक्ष अध्यापन यावर घोषित केलेला जो कालावधी असतो हा 2 सत्राचा असतो. म्हणजे 2 विद्याविषयक सत्र त्यामध्ये असतात. आपण त्याला प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र असं म्हणत असतो. पुढे अंगणवाडी हे जे आहे याचा अर्थ काय आहे किंवा व्याख्या काय आहे या ॲक्टमध्ये, तर भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेली जी अंगणवाडी केंद्र आहेत त्यालाच आपण एक अंगणवाडी असं म्हणतो. बालक याचा अर्थ वयगट 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंतचं. आता मूल्यमापन एक विशिष्ट डेफिनेशन, आपण तर वंचित गट वगैरे किंवा प्राथमिक शाळा कशाला म्हणायचं किंवा अधिनियम काय असतात, ओके, तसेच प्राथमिक शाळेतले शिक्षक काय असतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मूल्यमापन म्हटल्यावरती काय असतं, तर यामध्ये विषयक प्राधिकरणाने विहित केलेल्या मानक दर्जानुसार नैपुण्य पातळी ठरविण्यासाठी एक क्रायटेरिया असतो आणि संस्था तसेच विविध पदावर नियुक्त झालेल्या ज्या काही व्यक्ती असतील यांनी त्याच्या बाबतीमधील अर्थ काढून किंवा प्रभारी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सरासरी नैपुण्य पातळींसह त्यांच्या त्या एक अभ्यासातून जी काही कार्यक्षमता असेल त्याची एक पातळी त्या ठिकाणी ठरवलेली असते. आता स्थलांतरित बालकं हे झालं मूल्यमापनाचं, पण स्थलांतरित बालक कशाला म्हणतात? आता मी ही जी डेफिनेशन मूल्यमापनाची सांगितलेली आहे ती एक प्रकारे त्यांना ज्या मानक दर्जानुसार एक नैपुण्य पातळी विद्यार्थ्यांची धारण केली गेली पाहिजे विद्यार्थ्यांनी, याकरिता एक योजलेली प्रक्रिया आहे. ठीक आहे, स्थलांतरित बालकं कोणाला म्हणायची, तर शाळेत न जाणारं बालकसुद्धा किंवा नजीकची शाळासुद्धा हे आपण बघूया. त्यापूर्वी स्थलांतरित बालक म्हणजे कुठले, तर ज्याचं नाव एखाद्या शाळेमध्ये नोंदलेलं असेल आणि त्या शाळेच्या ठिकाणापासून नव्या ठिकाणी एका शैक्षणिक वर्षाच्या पेक्षा किंवा शैक्षणिक सत्रापेक्षा कमी कालावधीत त्याने पालकासोबत किंवा त्याच्या पित्यासोबत किंवा दुसरीकडे जर त्यानं स्थलांतर केलेलं असेल त्या बालकाने, तर त्याला स्थलांतरित बालक आहे असे आपण म्हणतो. म्हणजे एखाद्यानं जर ॲडमिशन घेतलेलं असेल आणि ते ॲडमिशन घेतल्याच्या नंतर तो दुसरीकडे गेला आणि त्याने ते पूर्ण कंप्लीट सत्र केलेलं नाही आहे, म्हणजे सत्रापेक्षा एका शैक्षणिक सत्रापेक्षा, म्हणजे 2 शैक्षणिक सत्र असतात, एका शैक्षणिक सत्रापेक्षा कमी कालावधीमध्ये जर तो दुसरीकडे गेलेला असेल तर ते एक प्रकारचं स्थलांतर पकडलं जावं. पुढे शाळेत न जाणारं बालक म्हणून कोणाला म्हणतात, तर शाळेत एकतर त्यानं प्रवेश घेतलेला नसेल किंवा ज्यानं प्रवेश घेऊनसुद्धा प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेलं नसेल असं,
6 ते 14 वर्ष या वयोगटातील बालक याला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्यानं त्यानं अनुपस्थित राहिला तर ते एक प्रकारे काय राहतं, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश म्हणजेच शाळेत न जाणारं बालक होय. पुढे नंतर नजीकची शाळा कोणाला म्हणायची तर 1 किलोमीटरच्या आत 1ली ते 5वी आणि 6 ते 8साठी 3 किलोमीटरच्या आतमध्ये असणारी शाळा कमीत कमी 20 बालकं 5वीमध्ये त्या ठिकाणी पाहिजे आणि वय वर्ष 6 ते 11मधले म्हणजे 1ली ते 5वीसाठीचे कमीत कमी किती बालकं असली पाहिजे शाळा सुरू करण्यासाठी 1 किलोमीटरच्या आत, हा पण त्या ठिकाणी क्वेश्चन बनतो. तर त्या ठिकाणी बघा 1ली ते 5वीसाठी 1 किलोमीटरच्या आत हा नजीकची शाळा म्हणून निवासस्थानापासून आहे अंतर, कमीत कमी 20 बालकं त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि 6वी ते 8वीसाठी 5वीच्या वर्गासाठी क्रायटेरिया आहे की 20 बालकं असली पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आत ही पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. आता पुढे याच्यामध्ये आता गणवेश काय आहे? गणवेश शिस्तीसाठी असतो किंवा अंगीकारावयाची वर्तणूक असते, समता असते त्याच्यामधून प्रस्थापित करायची. ज्या तासिका असतात याचा अर्थ एखाद्या वर्गामध्ये एखादा विषय शिकविण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकात दर्शविण्यात आलेल्या कालावधी हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. पुढे नंतर विद्यार्थ्यांची संचयी अभिलेख किंवा अभ्यासक्रम जो आहे हा एक वेळोवेळी निश्चित केलेल्या शैक्षणिक धोरणानुसार शासनाने मान्य केलेल्या विषय योजना त्यामध्ये आलेल्या असतात. आता या सर्व व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. यामध्ये भाग 2 आपण बघूया, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. यामध्ये बघा कलम 4 आहे वयानुरूप थेट प्रवेश आहे. वयानुरूप थेट प्रवेश हे जशास तसं RT ॲक्टनुसारचंच कलम आपल्या तिथे आहे. ओके, मग या ठिकाणी हे जे वयानुरूप प्रवेशाचं कलम आहे त्याच्यामध्ये काय आहे तर वर्गामध्ये प्रवेश त्याला दिला जातो किंवा त्या ठिकाणी वयानुरूप साधन साहित्य पुरविलं जात असतं. शाळेच्या जागेत जे वर्ग भरत असतात किंवा वर्गाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी सुरक्षित निवासी सुविधा त्या ठिकाणी जर असतील तर पाठ्यक्रम त्या आयोजित वर्गामधून त्याला दिला जाईल. प्रशिक्षण दिलं जाईल वेळोवेळी शिक्षकांकडून किंवा विशेषतः त्या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांकडून वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जाईल. आणि अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी कोण निश्चित करेल तर त्या ठिकाणी राज्याचं जे शैक्षणिक संशोधन विकास मंडळ असतं, संशोधन व प्रशिक्षण परिषद, म्हणजे आपण एक प्रकारे त्याला SCERT असं म्हणत असतो. हे SCERTचं मेन काम या ठिकाणी वयानुरूप थेट प्रवेश जे दिलेला आहे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा प्रशिक्षणाचा कार्यक्रम कालावधी निर्धारित करण्यासाठी हे सर्व काम पाहत असतं. ठीक आहे, तर आता या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे जे आहे यांच्याकडून हा विशेष प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केलेला असतो. मग यामध्ये अध्ययन साहित्यामध्ये वाढ करणे असेल, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण असेल, सर्वेक्षण असेल किंवा मूल्यमापन पद्धती असेल, या सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. तसेच जिथं जिथं विशेष प्रशिक्षण देण्याबाबतच्या काही गोष्टी असतील ते शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे या बाबींकरिता शिक्षकांची नियुक्ती करतात किंवा शाळेत न जाणाऱ्या बालकांचं सर्वेक्षण करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची पर्यवेक्षकीय व्यवस्था देखील पाहतात आणि वित्तीय तरतूद देखील करतात. ठीक आहे, पुढे भाग 3मध्ये बघूया राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची कर्तव्य काय काय आहेत. तर कलम 6मध्ये आहे शाळा स्थापन. आता नजीकची शाळा स्थापन कशी करायची हे आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. त्याचे निकष कुठले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. फक्त 6वी ते 8वीमध्ये 3 किलोमीटर अंतर निवासस्थानापासून आणि 5वीमध्ये 20 विद्यार्थी संख्या असली पाहिजे, हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता डोंगराळ क्षेत्र असेल किंवा दुर्गम क्षेत्र असेल अशा बाबतीमध्ये काय असेल तर त्या केलेल्या किमान अंतरामध्ये बदल देखील त्या ठिकाणी करता येतो. आणि जर त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सुविधाच नाही तर त्या क्षेत्रातील बालकांना काय केलं जातं तर त्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाकडून चालविल्या जाणाऱ्या शाळा उपलब्ध करून दिल्या जातात. आता पुढे शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ मोफत परिवहन, येण्या जाण्यासाठी सुद्धा मोफत परिवहन त्या ठिकाणी दिलं जातं. कारण नजीकच्या शाळा म्हटलं तर कुठल्या एखाद्या ठिकाणी गावामध्ये शाळाच नसते किंवा काही अडचणी असतात त्याला वेगवेगळ्या, तर त्या ठिकाणी शासन ते ठरवून देतं आणि त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत परिवहन असेल, निवास सुविधा असेल किंवा अन्य सुविधा या पुरेशी करून देत असतं. म्हणजे शाळेची उपलब्धता नसेल तर सुरक्षित परिवहन व्यवस्था, निवास सुविधा त्या ठिकाणी पुरविलेल्या जात असतात.
या सर्व गोष्टी. तसेच शिक्षणाच्या माध्यम म्हणजे मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शाळा असायला हवी आणि हे जर मातृभाषेतून माध्यम उपलब्ध होत नसेल तर स्थलांतरित बालकांची नाव नोंदणी त्या ठिकाणी करता येत असेल आणि शैक्षणिक माध्यम त्या ठिकाणी देखील जे इतर ठिकाणचं आहे ते पुरवण्यासाठी यथोचित त्या ठिकाणी सुरक्षित परिवहन व्यवस्था राबविण्यात येत असते. पुढे आता कलम 8 आहे शासन कर्तव्य आणि कलम 9 आहे स्थानिक प्राधिकरण कलम. आता यामध्ये शासनाची कर्तव्य काय काय आहेत तर शासनाच्या कर्तव्यामध्ये जर आपण थोडक्यात बघायचं म्हटलं तर या ठिकाणी पाठ्यपुस्तके असतील, लेखन साहित्य असतील, गणवेश असेल, या सर्व गोष्टी किंवा विकलांग बालक असेल त्यांच्या विशेष विद्याविषयक किंवा मदत साहित्य असेल हे सर्व त्यांना मोफत पुरविलं जाईल. पुन्हा नंतर शासन व स्थानिक प्राधिकरण नजीकच्या शाळा स्थापन करण्याच्या प्रयोजनार्थ ज्या काही पायाभूत सुविधा असतील किंवा दुर्गम क्षेत्रातील राहणारे बालक असतील यांच्याकरिता एक सांख्यिकीय माहिती किंवा मदत माहिती गोळा करून 1 वर्षाच्या आत सर्वेक्षण करून त्या ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध होतील किंवा करता येतील अशा पद्धतीनं कार्ययोजना आखणे हे त्या ठिकाणी असतं. कलम 9 आहे स्थानिक प्राधिकरणाचं कलम. आता यामध्ये शासनाने अधिसूचित केलेल्या अधिकाऱ्यानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जात असतं. जन्मापासून 14 वर्षापर्यंतचे सर्व अभिलेख त्या ठिकाणी ठेवलेली असतात. आता बऱ्याच ठिकाणी शाळा सुरू होण्यापूर्वी हे सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जातं. एक 14 वर्षापर्यंत जे काही विद्यार्थी आहेत हे कुठल्या शाळेत जातात, कुठे शिकतात, काय शिकतात किंवा शाळाबाह्य विद्यार्थी आहेत का हे सर्व त्या ठिकाणी पाहिलं जातं. हे स्थानिक प्राधिकरण कलमाच्या अंडर त्या ठिकाणी एक माहिती अंतर्भूत आहे. मग यामध्ये विशिष्ट विद्यार्थ्याची नाव असेल, लिंग असेल, जन्मदिनांक असेल किंवा मातापित्याचे नाव असेल, व्यवसाय असेल, अंगणवाडी केंद्र असेल किंवा एखादा प्रवेश घेतलेला विद्यार्थी असेल तर त्यात शाळेचं नाव किंवा त्यानं खंड पडला आहे का किंवा काही वंचित गटातील बालक आहेत ते थांबलेले आहेत का शिक्षणासाठी किंवा दुर्बल घटकातील पाल्यांना 25% RT ॲक्टमधून प्रवेश मिळालेला नसेल किंवा मिळवून देण्यासाठी सहाय्य असेल किंवा शाळा सोडून गेलेले गैरहजर असतील, स्थलांतरित बालक असतील यांचं सर्व सर्वेक्षण त्यामध्ये केलेलं असतं. ठीक आहे. आता विकलांग व्यक्तींसाठी आपणही बघितलेलं आहे की विकलांग व्यक्तींचा अधिनियम 1995 हा त्या ठिकाणी प्रयोजनार्थ विकलांग बालके 18 वर्ष वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी त्यांच्याविषयी माहिती मिळवणे त्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाचे काम आहे. आता पुढे भाग 4 मध्ये शाळा व शिक्षक जबाबदारी असतात. हे सर्वात मोठं प्रकरण आहे. कलम 12 ते 28 पर्यंत यामध्ये सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. शाळेची जबाबदारी काय आहे हे कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे. आता शाळेच्या जबाबदारीमध्ये या ठिकाणी ती शाळा पूर्णपणे मान्यता मिळवलेली असली पाहिजे, बरोबर. पुढे नंतर बालकांना हक्काचे मोफत साहित्य, पाठ्यपुस्तके, ग्रंथालये यासारख्या सर्व माहिती व तंत्रज्ञानाच्या सुविधा किंवा पाठ्येतर कार्यक्रम असतील इत्यादींच्या बाबतीमध्ये वेगळ्या बालकांपेक्षा वेगळी वागणूक, इतर बालकांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाणार नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे. पुढे नंतर जो खर्च आहे हा राज्य शासनाकडून त्याची प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल. आता एक स्वतंत्र बँक खातं असेल आणि प्रतिपूर्तीची ही रक्कम शाळेने प्रत्येक बालकामागे केलेल्या खर्चाच्या प्रत्येक रकमेशी जी कमी असेल तेवढ्या रकमेएवढी त्या ठिकाणी एक अनुदान न मिळणाऱ्या शाळेंकरिता ही प्रतिपूर्ती राज्य शासनाने केलेली आहे. पुढे कलम 14 नुसार बघितलं तर प्रवेशासाठी वयाचा पुरावा आहे. मग वयाचा पुरावा कुठला ग्राह्य धरला जातो तर यामध्ये पहा बालकाच्या जन्म ठिकाणाच्या संबंधात प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यावरती विधानात्मक क्वेश्चन तयार होऊ शकतो कारण जन्म मृत्यू अधिनियम जो आहे हा 1969 नुसार जर आपण बघितला तर जन्माचा दाखला उपलब्ध नसेल तिथं काय काय अडचणी येतात, कुठले दस्तावेज दाखल करावे लागतात शाळेमध्ये तर बालकांचा जन्म झालेल्या संदर्भात ज्या रुग्णालयाने किंवा सहाय्यकारी परिचारिका असेल किंवा प्रसविका असेल यांनी केलेली जी नोंद असते तीसुद्धा ठेवलेला अभिलेख चालतो. पुढे नंतर अंगणवाडीचा अभिलेख चालत असतो आणि हे दोन्हीही अभिलेख जर नसतील वंचित किंवा दुर्बल गटातील बालकांच्या बाबतीत मात्र जन्मदिनांकाचं नमूद करणारे बालकांचे एकतर मातेचे किंवा पित्याचे प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी घ्यावे लागते किंवा गावच्या सरपंचाचे किंवा स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकाने किंवा शहरी भागामधील क्षेत्रामधील बाबतीत शासनाने या संबंधात अधिसूचित केलेल्या अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले आईवडिलांचे किंवा पालकांचे बालकाच्या वयाचे प्रतिज्ञापत्र आहे.
ओके, म्हणजे हे प्रतिज्ञापत्र आपण विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्याकरिता काय करत असतो, मातापितांकडून त्यांच्या घेत असतो प्रतिज्ञापत्र. ओके, आणि ॲडमिशन आपण त्या ठिकाणी घेतो. RT ॲक्टमध्ये आपल्याला कोणालाही अडवता येत नाही किंवा त्याच्यावरती हे आपल्याला पाहिजेच म्हणून त्याचा ॲडमिशन थांबवता येत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी बालकाला शाळेत प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्याहून वरिष्ठ दर्जाचा अधिकारी, मग जन्माच्या दाखल्याऐवजी स्वीकार करण्याजोगे बालकांचे इतर दस्तऐवज हे वस्तुतः उपलब्ध नाहीत किंवा वस्तुतः मिळू शकत नाहीत याची खातरजमासुद्धा करतील की नेमकी काय अडचण आहे, किंवा हे वरचे अंगणवाडी अभिलेख असेल किंवा रुग्णालयाचा अभिलेख असेल हे का मिळत नाही. आणि हे सर्रास मिळतात सगळीकडे, कारण त्या ठिकाणी अंगणवाडी असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्या सर्व त्या बालकांची नोंद घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून घेतच असतात त्या हद्दीमधल्या अंगणवाड्या. पुढे नंतर कलम 15 आहे प्रवेशास नकार किंवा प्रवेशासाठी वाढीव कालावधी. आता प्रवेशास नकार तर कोणालाच देता येणार नाही. वर्ष सुरू होण्याच्या दिनांकापासून पहिले सत्र संपण्यापूर्वीच्या शेवटच्या दिनांकापर्यंत हे विद्याविषयक वर्ष सुरू असतं. प्रवेशाचा वाढीव कालावधी हा परीक्षेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आहे. तसं काहीच नाही, पहिले सत्र संपण्यापूर्वीचं बरं का, दुसरं सत्र नाही. 2 विद्याविषयक वर्ष असतात पहिल्या सत्रापर्यंतचं. आणि वाढीव कालावधी संपल्यानंतर देखील जर शाळेत बालकाला जर टाकायचं असेल काही अनावधानाने किंवा काही अडचण असेल किंवा काही स्थलांतर वगैरे असेल पॅरेंट्सचं, तर ते काय करू शकतात, एक निर्धारित करावयाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या नियम 3 नुसार विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत त्यांना अभ्यास पूर्ण करण्यास ते हक्कदार त्या ठिकाणी असतील, म्हणजेच त्यांना प्रवेश घेता येईल. जर उदाहरणार्थ तुम्ही शाळेचे एका मुख्याध्यापक आहात आणि तुमच्याकडं जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एखादं ॲडमिशन आलं, तर मग तुम्ही काय करणार, मग त्या ठिकाणी एक SCRTने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम जो राबवलेला असतो त्याच्यानुसार त्याचा प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम त्या वर्षाचा पूर्ण करावा लागतो. पुढे नंतर 16 नंबरचं कलम आहे परीक्षा देणे आणि निष्कासनास प्रतिबंध आहे. कुठलंही ॲडमिशन देताना परीक्षा देण्याचं बंधन घालायचं नाही किंवा परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून त्याला ॲडमिशन द्यायचं नाही, असं काही नाही करायचं. कलम 17 आहे शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास प्रतिबंध. कुठलीही शारीरिक इजा किंवा मानसिक त्रास त्याला होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली जावी. ओके. आणि कलम 18 आहे शाळा स्थापनेस मान्यता. आता शाळा स्थापनेस मान्यता जी आहे ही मान्यता वगैरे कशा पद्धतीने करायची, तर ही एक प्रकारे स्थानिक प्राधिकरणाने किंवा शासनाने स्थापन केलेल्या शाळेव्यतिरिक्त स्थापन केलेली प्रत्येक शाळा जी असेल, म्हणजे कुठली, किंवा जिल्हा शासनाने परवानगी मिळालेली आहे किंवा मान्यता मिळालेली आहे अशी कुठलीही शाळा ही नियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या कालावधीत त्या अनुसूचीप्रमाणे विहित केलेली जी मानके आणि प्रमाणके आहे त्याच्या संबंधित जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यानं ही ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि मान्य केली पाहिजे. त्यांच्या मान्यतेशिवाय ही शाळा चालविण्यात येत असेल तर ती एक प्रकारे शिक्षेस पात्र राहील. म्हणजे शाळा स्थापन ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्या परवानगीने होते, परंतु त्यापूर्वी मात्र देखील यांना जी शाळा सुरू केलेली आहे तिने सर्व 3 महिन्याच्या ती मापके आणि प्रमाणके जी कलम नंबर 19मध्ये आपण बघितलेली होती ती पूर्ण केली गेली पाहिजेत. मग यामध्ये सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 किंवा मुंबई, मी पुन्हा एकदा सांगतो की शाळा स्थापनेचे ज्या शर्ती आहेत त्यामध्ये कुठले अधिनियम 2 आहेत, 1 किंवा 1मध्ये आपल्याला नोंदणी असणं आवश्यक आहे शाळा चालवण्यासाठी, तर त्यामध्ये सोसायटी नोंदणी अधिनियम 1860चा आहे आणि दुसरा आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950चा. तर हे या ठिकाणी दोन्हीपैकी एक संस्थेकडून शाळा चालवणे हे नोंदणी करून घ्यावे लागतं आणि कुठल्याही वैयक्तिक लाभासाठी शाळा चालवायची नाही. पुन्हा मूल्यांशी सुसंगत असलं पाहिजे, विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे आणि जे काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, अटी शर्ती असतील त्या सर्व त्या ठिकाणी त्या सूचनांचं अनुपालन होणे हे त्या ठिकाणी आहे. कलम 24मध्ये शिक्षकांची कर्तव्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत. आता ही मानके प्रमाणके जी आहेत ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडून जी तपासणी अहवाल केलेला असतो तो 15 दिवसाच्या आत नमुना म्हणजे त्याची तपासणी किंवा फेर तपासणी हे झाली पाहिजे आणि त्यावेळेसच त्या शाळेला मान्यता मिळते आणि शाळा त्या ठिकाणी चालू राहते. मग यामध्ये पुढे शिक्षकांची कर्तव्याच्या बाबतीमध्ये तर माहिती आहे आपल्याला काय कशा पद्धतीने शिक्षकाची जबाबदारी असते. बालकेंद्रित अध्यापन करावं लागतं, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं. आता पुढे भाग 4मधलंच एक जे महत्त्वाचं कलम आपण त्या ठिकाणी बघितलं होतं हे होतं कलम 18चं. भाग 5मध्ये बघूया आता. कलम 21 आहे शाळा व्यवस्थापन समिती.
म्हणजे RT ॲक्टमधलं कलम 21 आहे, त्याला अनुषंगून बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणात महाराष्ट्र राज्याने 2011 साली जे अधिसूचित केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात आता बघूया. त्याचं रचना व कार्य काय आहे, तर रचना यामध्ये नजीकच्या शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती नवीन विद्याविषयक वर्ष सुरू झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती स्थापन करावी लागते. 1ली ते 8वीच्या वर्गासाठी नमूद केलेली कार्य त्या ठिकाणी ही पार पाडत असते. 2 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जात असतं. एक मुलगा एक मुलगी असायला हवी. 50% महिला असाव्यात. शाळा व्यवस्थापन समितीच्या 75% हे पालक वर्गामधून सदस्य त्या ठिकाणी निवडले गेले जावेत. दुर्बल व वंचित घटकामधील जर कोणी पाल्य असतील तर त्यांचे पालक त्या समितीमध्ये आले पाहिजेत. पुन्हा नंतर उच्च शिक्षित कोणी असेल, स्थानिक प्राधिकरणामधून निवडून आलेले काही प्रतिनिधी असतील किंवा मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक असतील, यांच्यामधून 25% सदस्य हे त्या ठिकाणी असले गेले पाहिजेत. म्हणजेच एक प्रकारे आपण वरिष्ठ शिक्षकही शाळेतला एक घेत असतो, त्यामध्ये सचिव तर मुख्याध्यापकच असतो आणि स्थानिक प्राधिकरणाने निवडलेले जे प्रतिनिधी असतात त्याला आपण, तिथे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचा एक प्रतिनिधी असतो आणि दुसरा कुठला असतो तो उच्च शिक्षित असतो. म्हणजे शाळेला दिशानिर्देश करण्यासाठी त्या ठिकाणी उच्च शिक्षित याचा उपयोग होत असतो. परंतु एक लक्षात घ्या, अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये SMC जी आहे ही एक सल्लागार म्हणून काम करणार आहे आणि व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी जो प्रतिनिधी असतो तोच त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतो अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. त्यामध्ये शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांनी चालवलेल्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी पॅरेंट्समधून अध्यक्ष बनवला जात असतो SMCचा. परंतु अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये मात्र व्यवस्थापनाचा जो प्रतिनिधी असतो हा अध्यक्षपदी त्या ठिकाणी बसविलेला असतो. मग त्या ठिकाणी मुख्याध्यापक हा त्या शाळेचा सचिव असतो. जर मुख्याध्यापक नसेल तर शाळेचा वरिष्ठतम शिक्षक, सेवाज्येष्ठ शिक्षक किंवा वरिष्ठ श्रेणी त्या शाळेमधली ज्याची आहे, जो वरिष्ठ आहे तो त्या ठिकाणी त्याचा सदस्य सचिव असतो आणि तो किंवा ती जे काही शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका असतील ह्या जबाबदारीने त्या ठिकाणी पार पाडला जातो. आता प्रश्न या ठिकाणी बनतो की शाळा व्यवस्थापन समितीच्या किती बैठका होणं आवश्यक आहे. तर शाळा जर 10 महिने चालली तर 10 बैठका होणं आवश्यक आहे. महिन्याला 1 बैठक त्या ठिकाणी घ्यायला हवी. ओके, आता पुढे SMCची कार्य काय असतील तर सर्व योजना असतील, बालकांना शिक्षण प्रवाहामध्ये आणणं असेल किंवा शाळेवर पूर्णपणे नियंत्रणाची जबाबदारी असेल, ह्या सर्व गोष्टी SMC करत असते. या नवीन काही गोष्टी नाही आहेत, ह्या तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत. आर्थिक जमा खर्चांचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे, या सर्व गोष्टींचं मत किंवा सर्व गोष्टींची कार्य ही याची एक प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती काय करत असते, निभावत असते. शाळा विकास योजना तयार करत असते. म्हणजे एक वित्तीय वर्ष संपण्याच्या अगोदरच शाळा विकास योजना केली जाते. एकंदरीत प्रत्येक वर्षासाठी वर्गनिहाय नाव नोंदणीचा अंदाज त्या ठिकाणी केलेले असते, परंतु 3 वर्षासाठी शाळा विकास योजना केली जात असते. आणि शाळा विकास योजना केल्याच्या नंतर त्यामध्ये या SMCचं कार्य सनियंत्रणाचं राहतं. बालकांच्या विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. पुन्हा नंतर जे मानके आहेत, प्रमाणके आहेत, 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी त्याचा विचारात घेऊन एक पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा विचार केला जातो. पुढे शिक्षकांचं प्रमाण किंवा दीर्घ रजेच्या शिक्षक कुठे जाणार असेल कोणी तर त्याऐवजी कोणी दुसरे शिक्षक घ्यायची किंवा ज्या काही रजा असतील, प्रसूती रजा असेल, विशेष रजा असतील तर यांच्या सवलतीमध्ये अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता, दुर्बल व वंचित घटक यामधील बालकांसाठी, विकलांग बालकांसाठी शैक्षणिक पुनर्वसन असेल, या सर्व शाळा विकास योजनेमध्ये SMC सर्वात महत्त्वाचा रोल या ठिकाणी शासकीय आणि अनुदानित शासनाच्या किंवा स्थानिक सेवेने सुरू केलेल्या संस्थेमध्ये, स्थानिक प्राधिकरणाने सुरू केलेल्या शाळांच्या बाबतीत असतो. आता या ठिकाणी पुढचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात बघूया. आता कलम 22 जे आहे हे शाळा विकास योजनेच्या बाबतीत RTE मधलं कलम आहे, हे लक्षात घ्या. भाग 6 कलम 23 शिक्षक नेमणूक, अर्हता, अटी व शर्ती असतात. तर आता या ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींकरता 3 महिन्याच्या आत त्या ठिकाणी विद्याविषयक प्राधिकरणाने अर्हता निश्चित केलेली असते, ती बघावी लागते. त्यामध्ये
शासन अधिनियमाच्या प्रारंभापासून समजा 6 महिन्याच्या आत निर्दिष्ट केलेल्या शाळांसाठी किंवा अनुसूचित नमूद केलेल्या मानकांनुसार शिक्षकाचे शिक्षण, पाठ्यक्रम, प्रशिक्षण यासाठी आवश्यक संस्थेच्या संख्येचा अंदाज त्या ठिकाणी घेतला जात असतो. म्हणजे एक केंद्र सरकारला एक निवेदन त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या किमान अर्हता शिथिल करण्यासाठी दिली जात असतात. पुढे नंतर कलम 24 आहे शिक्षकांची कर्तव्य. आणि त्याच्यानंतर पुढे शिक्षकाचं कर्तव्य काय असणार आहे? प्रशिक्षणात भाग घेणे, प्रशिक्षणाच्या कार्यक्रमानुसार अभ्यासक्रम पार पाडणे, पुन्हा प्रशिक्षण रचना, पाठ्यपुस्तक, विकसन मूल्यमापन प्रक्रिया राबविणे, परिसरात शाळेत न जाणाऱ्या मुलांना प्रवाहात आणणे, पटनोंदणी घेणे, हे की नाही, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे हे सर्वात महत्त्वाचं एक परिसरातील बालकांसाठी हे महत्त्वाचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. कलम 25 जे आहे हे विद्यार्थी शिक्षकांच्या प्रमाणासंबंधित आहे. विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे मानक आणि प्रमाणके हे वरती ती तुम्हाला लिंक दिसत आहे त्या ठिकाणी ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहून घेऊ शकता. किती विद्यार्थ्यामागे किती शिक्षक असायला पाहिजे, काय प्रमाणके आहेत, ही 10 प्रमाणके कोणती आहेत ते सर्व त्या ठिकाणी आपण नोंदवलेलं आहे. तर पुढे नंतर भाग 7 आहे. यामध्ये अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आहे. वेळोवेळी जो अभ्यासक्रम घेतलेला आहे, मूल्यमापनाच्या पद्धती आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं. आणि कलम 30मध्ये परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी परीक्षा ज्या घेतल्या जातात त्या परीक्षेच्या नंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर एक प्रमाणपत्र शाळा किंवा गट किंवा जिल्हा स्तरावर असे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी त्याला पूर्तता प्रमाणपत्र हे दिलं जात असतं. तर या ठिकाणी पाठ्यपुस्तके जी आहेत ही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निवड मंडळ जे आहे हे त्या ठिकाणी संशोधन मंडळ जे आहे बालभारतीचं ते त्या ठिकाणी पुरवत असतं पाठ्यपुस्तके. आणि अध्ययन पद्धतींच्या बाबतीमध्ये जर मार्गदर्शन कुठं होत असेल तर ते राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था व बालचित्रवाणी पुणे यांच्याकडून ते होत असतं. ठीक आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर परीक्षा पूर्तता प्रमाणपत्र जो आराखडा आहे हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद त्या ठिकाणी पूर्ण करत असते. मग पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणित आणि या व्यतिरिक्त इतर कृती क्षेत्रातील संपादनांचा उल्लेख देखील त्यामध्ये केलेला असतो. भाग 8मध्ये बालकांच्या हक्कांचे संरक्षण कलम 31 अंडर RTEचं कलम आहे. त्याच्यासाठी आपण आता महाराष्ट्राने काय योजना केलेली आहे तर त्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग बालकांसाठी एक हेल्पलाईन सुरू करत असतो. आणि त्या हेल्पलाईन सुरू करत असताना हे जे व्यासपीठ आहे तक्रार नोंदणीकरिता ते त्या ठिकाणी तक्रार नोंदवून नावाची नोंद घेऊन त्या ठिकाणी ते जाहीर केलं जात असतं. आता ह्या हक्काचं संरक्षण बालकांच्या करण्यासाठी काय केलं जातं तर खास करून त्या ठिकाणी राज्य सल्लागार परिषदेची स्थापना केली जाते कलम 34 नुसार. मग राज्य सल्लागार परिषद याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जर बघितलं तर एकूण 15 सदस्य असतात. त्यामध्ये एक अध्यक्ष असतो, 14 सदस्य असतात. जो अध्यक्ष असतो हा शालेय शिक्षण मंत्री असतो. उपाध्यक्ष जो असतो तो त्या ठिकाणी शालेय शिक्षण राज्यमंत्री असतो. परिषदेचे सदस्य हे प्राथमिक शिक्षण आणि बालविकास या क्षेत्रातील ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींमधूनच राज्य शासन नियुक्त करत असतं. राज्य शासनाकडून किमान 4 सदस्य हे SC ST अल्पसंख्याकमधून असतात. किमान 1 सदस्य विशेष गरजा असलेल्यांकरिता तज्ज्ञ म्हणून असतात. 1 सदस्य पूर्व प्राथमिक शालेय ज्ञान जाणकार म्हणून असतो. किमान 2 सदस्य अध्यापक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रत्यक्ष अनुभवी माणसं असतात. आणि 50% कमीत कमी त्या ठिकाणी महिला या असायला हव्यात. अशा पद्धतीने शासनाकडून पुढे ही नियुक्त परिषद त्या ठिकाणी बनत असते. एकूण संख्या किती आहे तर 15 आहे. हे याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. तर आता या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर या परिषदेच्या सदस्यांना काढायचं कसं किंवा एखाद्या वेळेस त्यांच्या नेमणुकीच्या अटी काय आहेत किंवा कार्यपद्धती काय आहेत. ठीक आहे. तर यामध्ये बघा परिषदेच्या कामकाज करण्याच्या अध्यक्षाला योग्य वाटेल त्यावेळेस परिषद वगैरे घेणे. मग 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसला पाहिजे बैठकीचा हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे राज्य सल्लागार परिषदेची बैठक 3 महिन्यातून एकदा होणं आवश्यकच आहे. अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. जर अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी उपाध्यक्ष असेल. हा त्या ठिकाणी नामनिर्देशन अध्यक्ष हा त्याचा उपाध्यक्षाचं करेल म्हणजे गैरहजेरीमध्ये. आणि 50% उपस्थित जर असेल तर गणपूर्ती झालेली आहे आणि बैठकीला सुरुवात करायला काय हरकत नाही असं त्या ठिकाणी कार्यपद्धती आहे. अटी आणि शर्ती काय आहेत आता सदस्यांच्या नेमणुकींच्या तर अशासकीय सदस्य ज्या दिनांकामध्ये तो पदग्रहण करेल त्या दिनांकापासून 2 वर्षाच्या मुदतीकरिता तो पदावर राहील. हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये थोडंसं लक्षात घ्यायचं आहे.
परीक्षेत नाही विचारलं तरी चालेल, पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कुठलाही सदस्य जास्तीत जास्त 2दा नियुक्त होईल आणि 2 वर्षाकरताच तो एक वेळ एका 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 वेळी 2 वर्षासाठी आणि जास्तीत जास्त 2 वेळेस त्याला नियुक्त होता येईल. पुन्हा एखाद्या सदस्याबद्दल जर गैरवर्तणूक अथवा अक्षम्यतेच्या कारणावरून किंवा पुढीलपैकी एखादी घटना म्हणजे दिवाळखोरीत असेल किंवा काम करणे नाकारल्यास किंवा काम करण्यास लायक नसेल किंवा विकलमानाचा असेल, विकृती असेल, पदाचा गैरवापर त्यानं केलेला असेल किंवा समक्ष न्यायालयाने ते नैतिक अधिपत्याच्या खाली त्या गुन्ह्यात दोषी सापडला असेल किंवा वेळोवेळी बोलवूनसुद्धा बैठकीला अनुपस्थित राहत असेल विनासंमतीचं, तर त्याला पदावरून काढलं म्हणजे संमती घेतल्याशिवाय पदावरून काढून टाकले जाणार नाही. या सगळ्या गोष्टी गैरवर्तणुकीच्या अथवा अक्षम्यतेच्या कारणावरून राज्य सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बाबतीमध्ये आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं झालं तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा एक अधिकार त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काच्या अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याने अधिसूचित केलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी आपणास शेअर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर रिव्हिजनमध्ये जर आपण थोडक्यात बघितलं तर RTE ॲक्टचा जो टेबल आहे त्यात प्रकरणं 7 आहेत, एकूण कलम 39 आहेत. मग नजीकची शाळा म्हटलं तर 1ली ते 5वीसाठी 1 किलोमीटरचं अंतर आणि किमान 20 विद्यार्थी असले पाहिजेत. नजीकच्या शाळेमध्ये 6वी ते 8वी म्हटलं तर 3 किलोमीटरच्या आत, परंतु 5वीसाठी किमान 20 विद्यार्थी त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि यामध्ये वेळोवेळी शासन किंवा स्थानिक प्राधिकरण बदल करू शकतं. कोणत्या क्रायटेरियावर? दुर्गम क्षेत्र असेल किंवा मातृभाषेतून शिक्षण मिळवणे असेल किंवा नजीकच्या हद्दीत जर शाळा नसेल तर त्या ठिकाणी परिवहन सुविधा किंवा निवासी सुविधा या अन्य सुविधा त्या ठिकाणी पुरविल्या जात असतात. पुढे नंतर पूर्तता प्रमाणपत्र असेल, मूल्यमापन असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणं आवश्यक आहे. शाळा स्थापनेचं सोसायटी अधिनियम 1860 असेल किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950चा असेल. म्हणजे याच्यानुसार नोंदणी झालेल्या संस्थेकडून शाळा चालविणे हे या ठिकाणी बंधनकारक आहे. ओके. पुढे जे 2 वर्ष असतात हे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र, यामध्ये प्रथम सत्राच्या आतमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो, पण द्वितीय सत्रामध्ये जर विद्यार्थी आला ॲडमिशनसाठी तर त्याला मात्र विशेष प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणं आवश्यक असतं. आणि हे विशेष प्रशिक्षण जे आहे हे खास करून कोण करतं? अध्यापनाच्या पद्धती तर राष्ट्रीय संशोधन व तंत्रज्ञान मंडळ बालभारती हे त्या ठिकाणी तयार करत असतं. ओके. पुढे नंतर शाळा व्यवस्थापन समितीचं बघितलं आपण, त्या ठिकाणी 50% महिला असाव्यात, 75% पालकांपैकी सदस्य असावेत, 25% जे आहेत हे उच्च शिक्षित किंवा स्थानिक प्राधिकरणांमधील किंवा स्थानिक संस्थेमधील सदस्य त्या ठिकाणी असायला हवेत, ज्येष्ठ शिक्षक त्यामध्ये असायला हवेत, मुख्याध्यापक एक सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि स्वीकृत सदस्य म्हणून एक मुलगा आणि एक मुलगी त्या ठिकाणी घेतलेले असतात. कलम 22 नुसार शाळा विकास योजना SMC तयार करत असते. पुन्हा नंतर या बालकांच्या हक्कांवरती जर काही गदा येत असेल तर बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना त्या ठिकाणी आहे. त्या आयोगाकडे हेल्पलाईन नंबरवरती आपण तक्रार नोंदवली जाऊ शकते. आणि राज्य सल्लागार परिषद ही कशासाठी असते? तर राज्याला एक विशिष्ट शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये सल्ला देण्यासाठी ही सल्लागार परिषद त्या ठिकाणी असते. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. जाता जाता वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे जाता जाता एक सरावासाठी प्रश्न तुमच्यासाठी आहे. राज्य सल्लागार परिषदेची 2 बैठकीदरम्यान किती अंतर असायला हवे? 1 वर्ष यापेक्षा जास्त नको, 3 महिने यापेक्षा जास्त नको, 4 महिने यापेक्षा जास्त नको, 6 महिने यापेक्षा जास्त नको. तर आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या इतर मित्रांना देखील पाठवायचं आहे. ओके. तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड